येत असताना श्री गणेशा विरुद्ध कामोटे ब्लास्टर्स असा सामना तुमच्या भेटीला येतोय। टॉस जिंकला पहिल्या सत्रामध्ये कामोटे श्री गणेशा 11 टीमला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता बॅटिंगसाठी आमंत्रित केलं कामोटे ब्लास्टर्स टीमला। सामना 5 ओव्हरचा, इथे फटका हवेत मिस टाइम झाला होता आणि कॅचची संधी निर्माण झाली होती। कॅच होते डाऊन सीमा पार चौकार। संघाची धावसंख्या या 4 न जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती। 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला आणि धावसंख्या 5 इथे धावपालकावरती लागतील। इथे अंपायर्सकडे लाऊडले अपील झाले। अंपायरचं सांगितलं की बॅट्समन नाबाद आहेत, कदाचित अंपायर्स आमच्यापर्यंत इशारा करतील की लेग बायच्या स्वरूपात इथे 1 रन्स पाहायला मिळेल। संपूर्ण चाय आणि त्याच्यानंतर कॉफी आणि त्याच्यानंतर जे समोस्याची आजच्या दिवसाची जी व्यवस्था आहे ना, संपूर्णपणे प्रेक्षकांपासून खेळाडूंपासून त्याच्यानंतर जे व्हॉलेंटियर्स आहेत, कॅमेरामॅन, कॉमेंटेटर्स, या सर्वांच्या नाश्त्याची व्यवस्था आदरणीय एका दानशूर आणि दिलखुलास व्यक्तिमत्व सागरजी पाटील यांच्याकडून करण्यात आले। रविराज भगत इथे हा बॉल अंपायर्सकडे लाऊडले अपील आणि पंचांचा बोट आकाशाकडे। बॅट्समन होईल इथे झेलबाद। जयेश पाटील यांच्याकडून सकाळ आणि संध्याकाळचा जो नाश्ता आहे ना, या दोन्ही नाश्त्याची व्यवस्था जयदादा पाटील यांच्याकडून करण्यात आला। त्यांचा आम्ही शब्दसुमनाने हार्दिक आभार मानतो। आज केजीएनचा धमाका आहे। सकाळच्या सत्रापासूनच मुख्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मान्यवरांचं असणारं हे प्रेम तुम्हाला पाहायला मिळतंय आणि दोन्ही टीमला एक रिव्ह्यू आमच्या आयोजनकर्त्या टीमकडून देण्यात आलाय। त्याच्यामध्ये वाईटसाठी तुम्हाला रिव्ह्यू सिस्टीम इथे अवेलेबल आहे आणि रनआउटसाठी आहे आणि फक्त LB पायचीतसाठी LBW साठी रिव्ह्यू सिस्टीम नसेल। इथे आमच्याकडे ही मागणी करण्यात आली ओव्हरस्टेपिंगचा नो बॉलची तपासणी करण्यासाठी, फक्त बिमरसाठी सुद्धा इथे रिव्ह्यू सिस्टम ठेवण्यात आले। या काही घडामोडी आहेत ना, टेक्निशियन टीम चांगली कामाला लागल्या। जे क्रिक लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहताय। परशुरामजी म्हात्रे साहेबांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय। गोलंदाजी करण्यासाठी सागर दुसरा षटक तो टाकेल या ओव्हरचा। इथे हा बॉल, पहिला बॉल तुम्ही पाहिला। पॉवर प्ले 2 मैदानाच्या आतमध्ये चालू झालं। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॉलिंग बॉलरने केली, जिथे त्यानं धावा खर्च केल्या केवळ 6, 2 विकेट प्राप्त केल्या। सुरुवात चांगली झाली सकाळच्या सत्राची बॉलिंग करणाऱ्या श्री गणेशा 11 टीमची। फटका ऑनसाईडला येतोय, डीपमध्ये फिल्डर तैनात आहे, तिथे फ्लंबिंग झाली। दुसरीचा फायदा उठवायचा होता परंतु एकेरीनं नकार दिला स्ट्राईक एंडच्या बॅट्समनना आणि या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवरती। 5 ओव्हरची ही मॅच आहे। पहिल्या फेरीतील आजच्या दिवसातील जे सामने आहेत ना, ते 5 षटकातील खेळवले जातील। त्याच्यानंतर वेळेनुसार फेरबदल आमचे आयोजनकर्ते करतील आणि सर्व गोष्टींची तरतूद त्या आयोजकांच्या माध्यमातून केली जाईल आणि आज तुम्हाला ही स्पर्धा यशाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वाटचाल करत असताना पाहायला मिळते। फटका ऑनसाईडला आलाय, फिल्डर नाहीयेत अशा क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चौकार। संघाची धावसंख्या 11। धावसंख्या 11। चांगली बॅटिंग आता करायची आहे। या मानसिकतेमध्ये बॅट्समन मैदानामध्ये आतमध्ये उतरलाय। इथे हा बॉल, इथे मात्र डॉट बॉल येतोय।
कमबॅक लगेच केलं गोलंदाजांना आणि या निर्धावच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्थिरावली 11 वरती. सागर बॉलिंग करतोय. आत्तापर्यंत या मॅचचे विश्लेषण जर आपण पाहिलं तर या ओव्हरचे 4 चेंडूचा खेळ संपलाय. सकाळचं सत्र चालू आहे आणि कामोट्याचं हे क्रीडांगण आहे ना, ते गोलंदाजी करणाऱ्या डिपार्टमेंटला आणि बॅटिंग करणाऱ्या डिपार्टमेंटला दोन्ही सत्रामध्ये चांगलं क्रिकेट दाखवत असते. ज्याचा खेळ चांगला होणार तो संघ इथे विजेता होणार. फटका लेग साईडला, क्षेत्ररक्षक नाही आहेत. पॉवर प्ले 2चा फायदा उठवला जातोय. आणखीन एक चौकार. शेवटचा बॉल या ओव्हरचा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 वरती. संपूर्ण लाईव्हची टेक्निशियल टीम आमच्यासोबत जॉईन झाली. सकाळच्या सत्रापासूनच लवकर त्यांनी आज हजेरी लावली. एखादी यशस्वी स्पर्धा करायची असेल ना, मग सर्व डिपार्टमेंट्स अगदी वेळेवरती उपस्थित झाले ना, काय स्पर्धा यशाच्या दिशेनं वाटचाल करते. हा फटका यशस्वी होतोय आणि यशाच्या दिशेनं वाटचाल करणारा बॅट्समॅन सौरभनं ठोकलाय हा सिक्सर. दोन ओव्हरचा खेळ संपेल. धावसंख्या 21. धावसंख्या 21. एकीकडे तुम्ही सौरभला पाहिलात. आतापर्यंत सौरभने 4 चेंडू फेस केले. 14 धावांचं योगदान त्यानं आपल्या टीमसाठी दिलं. एकाच एंडला तुम्ही बॅट्समन सुशांतला पाहताय. तो शांतपणे बॅटिंग करतोय. तो मॅचला बिल्डअप करतोय. मॅचला पुढे नेऊन बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतोय. आज शेवटच्या दिवसातील इंटर कॉलनीचा पोल प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. गेली 8 पर्व आपण या स्पर्धेची पाहिली आणि 8व्या पर्वामध्ये पहिल्यांदा इंटर पोलचा एक नवीन फंडा आमच्या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून आखण्यात आला. या विभागातील सर्व खेळाडूंना संधी कशी प्राप्त होईल ना, याचं महत्त्वपूर्ण योगदान आमच्या आयोजकांचं आम्ही कौतुक करू. पुढे सरसावत हा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येतोय. गोलंदाज विजय बॉलिंगसाठी आला. पहिला बॉल विजयनं डॉट टाकला. विजयनं सुरुवात तर चांगली केली होती. पहिल्या ओव्हरची पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यानंतर तेवढीच उत्तम गोलंदाजी विजयनं दाखवली होती. कटचा फटका. ऑफ साईडला फिल्डर नाही आहेत. खूप चांगला क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये दाखवलं जात आहे. जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे फटकेबाजी, परंतु लेझी थ्रो. जिथे 2 धावा पूर्ण होतील तिथे 3 धावा कंप्लीट झाल्या आणि तिहेरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. 24 रन्स इथे धावफलकावरती लागत असताना आज तुम्ही मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सागरदादा पाटील यांना पाहताय. त्याच्यानंतर समवेत त्यांच्या संपूर्ण आमच्या कामोट्याचे जे उत्तम बॅट्समन आहेत, एक परफेक्ट उत्तम दर्जाचा सलामीवीर म्हणून नेहमीच कामोटे टेनिस क्रिकेटमध्ये परेश दादाला गणला गेला. त्यानंतर सोनू पाटील असतील, त्याच्यानंतर सुशांत पाटील यांसारखे अनेक मुख्य आयोजक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. हा फटका ऑन साईडला, फिल्डर आहे तिथे, जजमेंट चुकलं फिल्डरचं. बॉल त्यांच्या डोक्यावरून सिक्सर. या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 3.30 वरती. पहिल्या फेरीतील सामने 5 षटकांचे खेळवले जातील. मग शेवटच्या सत्रामध्ये ज्या वेळेस वेळेचा तुटवडा पडेल ना, त्याच्यामध्ये आयोजक आमच्या ज्या काय कमिटी निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी तुम्हाला करावी लागेल. इथे हा बॉल अंपायर्सकडे लाऊडली अपील झाली. बॉल बॅटवरती पडला आणि विकेट किपरच्या हातात गेला. बॅट्समन होईल झेलबाद. चला यानंतरची मॅच विनंती केली जाते विघ्नार्थ 11 स्टार.
इनिंग ब्रेकला टॉस होईल. जर तुम्ही इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी आला नाही तर तुमची मॅच 4 ओव्हरची खेळवली जाईल. आज वेळेला खूप महत्त्व द्यायचे आहेत, कारण 16 ते 17 मॅच आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब यांचं इथे शुभ आगमन होत असताना KGNच्या या बिग धमाक्यामध्ये आणि त्यांचा संघ अंतिम 4 मध्ये या स्पर्धेमध्ये पोहोचत असताना पाहायला मिळाला. साई माऊली संघाचे ते संघ मालक आहेत. ज्या वेळेस आपला संघ चांगली कामगिरी करतो ना, संघ मालक खूप खुश होत असतात. आणि आज तेवढ्याच ऊर्जेनं सकाळच्या सत्रामध्ये KGNचा आस्वाद घेण्यासाठी इथे मान्यवर उपस्थित झालेत. कामत सर इथे बॅटिंग करण्यासाठी आले. 1 रन पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवरती. PSI कामत सर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आज शिक्षण क्षेत्रामध्ये त्याच्यानंतर या विभागामध्ये अनेक चांगली कामं केल्यानंतर क्रिकेट हा एक प्रत्येकाच्या आवडीचा खेळ आहे आणि ते क्रिकेटवरती आपण नितांत प्रेम करत असतो. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. धावसंख्या 31. आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये 10 रन्स आल्या. गोलंदाज विजयनं त्या खर्च केला. फटका लेग साइडला. फिल्डर 7 जर्सी नंबर वाला हो अफलातून 100. अद्भुत अविश्वसनीय कॅच ऑफ द मॉर्निंग. बॅट्समन होईल झेलबाद. मंगेश गोलंदाजीसाठी येतील. दोन्ही एंडनं तुम्हाला बॅटिंग करत असताना संघ पाहायला मिळतील. खेळपट्टी खूप सारी मेहनत घेऊन आयोजकांनी बनवली. ही खेळपट्टी आहे ना वर्षातून 1 ते 2च वेळेला बनवावी लागते आणि त्याच्यासाठी परेशदादा म्हात्रे असतील आणि संपूर्ण कामोठे क्रिकेट असोसिएशन जे आहे ना ती कसून मेहनत घेते असते. मग सर्वतोपरीनं तण मन धन या सर्व गोष्टी समर्पित करून क्रिकेट हा एक सीझन पूर्णपणे या खेळपट्टीवरती आपल्याला खेळायचा असतो आणि या खेळपट्टीची खूप सारी काळजी आमच्या आयोजकांकडून घेतली जाते. गोलंदाज मंगेश 4थं षटक तो टाकेल आपल्या या मॅचमधलं. कामत सर तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील स्ट्राईक एंडला. इथे क्रॅकिंग यॉर्कर होता. संयमी क्रिकेट दाखवलं होतं बॅट्समनला, परंतु चुकीची फेक. तिथे मात्र फायदा होतोय बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल आणि संघाची धावसंख्या दुहेरीनं वाढेल, जाऊन पोहोचेल 33 वरती. तुम्हाला उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायची आहे. त्या धावा वाचवण्यासाठी तुम्हाला इथे प्रयत्न करायचा आहे, कारण धावांचा पाठलाग करत असताना तुमची दमछाक उडू नये यासाठी तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॉलिंग करायची आहे. इथे हा बॉल लेग साईडला चालला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फिल्डर तैनात आहे तिथे. 1 रननं दोन्ही फलंदाज इंटरेस्टेड झाले नाहीत दुसऱ्या रनसाठी. संघाची धावसंख्या 34. लेफ्ट हँडर बॅट्समन सागर. मागच्या ओव्हरला एक खूप चांगला अप्रतिम कॅच तिथे त्या फिल्डरनं टिपला आणि त्याचाच सागर हा त्याच्या जागी हा नवीन बॅट्समन आला.
ऑन साईडला सागरला 3 फिल्डर तैनात केलेत, 4 फिल्डर तैनात केले, तर अपसाईडला 1 तैनात केलाय. हा फटका मिस टाईम आहे, परंतु फिल्डर नाहीत अशा क्षेत्रामध्ये डाऊन झाला. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स होतील कंप्लीट. या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 36 वरती. सकाळचं सत्र आहे, सकाळच्या सत्रामध्ये 50-55 धावसंख्येचं टार्गेट हे एक बॅलन्सिंग टोटल या खेळपट्टीवरती मानलं जाऊ शकतं. फटका विषयमध्ये जात असताना लॉंग आपला फिल्डर आहे तैनात तिथे, त्यांनी बॉलला एका टप्प्याने पकडला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 37 वरती. आता या ओव्हरला मोठे फटके मारून देत नाही गोलंदाज मंगेश. त्याच्या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत रन्स 6 त्यानं खर्च केला, 2 डबल आल्या, 2 सिंगल येत असताना, म्हणजे एकही डॉट बॉल त्याला टाकून सुद्धा दिलेला नाहीये. हे एक जमेची बाब आहे बॅटिंग करणाऱ्या बॅट्समनची. इथे हा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु काय घडलं इथे स्ट्राईक एंडला थ्रो कदाचित केला असता, डायरेक्ट हिट झाला असता, बॅट्समन आउट होऊ शकले असते. परंतु नॉन स्ट्राईक एंडला बॉलरकडे बॉल फेकला, तत्पूर्वी 1 रन कंप्लीट झाली. अंपायर सिग्नल बॅट कट की लेग बाईट्स, लेग बाईटच्या स्वरूपात 1 सिंगल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 38 या धावसंख्येवरती. चला यानंतरची मॅच विघ्नहर्ता 11 विरुद्ध 11 स्टार, दोन्ही संघांचे कॅप्टन. तुम्हाला इथे शेवटचा आता पुकार आहे आणि या ओव्हरचा शेवटचा बॉल सुद्धा आहे. इनिंग संपण्याच्या आधी तुम्ही इथे टॉस बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची आहे. इथे बॅटची इनसाइडच घेतली होती, तिथे 1 रन पाहायला मिळेल आणि या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. 4 ओव्हरचा खेळ संपेल, 4 गडी बाद 39. ऐकूया एक छोटंसं डीजेचा संगीत. शेवटची ओव्हर, गोलंदाज बाळा शेवटची ओव्हर तो टाकेल. 39 रन्स. शेवटच्या ओव्हरला किती रन्स इथे काढल्या जाणार आणि किती धावसंख्येचा टोटल तुम्हाला गुणतालिकेवरती पाहायला मिळणार. टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. चला विजय गेम ऑन असू द्या, कारण 16 मॅच ते 17 मॅच कव्हर करायचे, याच्याकडे लक्ष असू द्या. फटका हवेत आहे, विकेट किपर पासून चेंडू दूर पडला, तिथे बॅकअप लगेच मिळालं आणि या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 40 वरती. 40 रन स्कोरबोर्ड वरती लागतील. बाला आता स्ट्राईक एंडला बॅट्समन कामत सर, या तुम्ही पाहू शकता प्रत्येक बॉलवरती फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चेंजेस खूप सारे केले जात आहेत. पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 मध्ये तुम्हाला फिल्डर्स प्रतिबंध असेल. त्यानंतर शेवटच्या जे 3 ओव्हर आहेत ना, त्याच्यामध्ये 5 फिल्डर तुम्हाला सीमारेषेलगत ठेवावे लागतील. चला विघ्नहर्ता 11 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. 11 स्टार संघाचे कॅप्टन ऋषी धनावडे, आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. बॅटची लेडिंग एज लागली होती, तिथे बॅकअप चांगलं मिळालं. कदाचित बॅकअप मिळालं नसतं ना, तर हा बॉल लॉंग स्टॉप रिझन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार जात असताना तुम्हाला पाहायला मिळाला असता. विकेट किपरनं खूप उंच उडी मारली, असं वाटत होतं की कॅच होईल, परंतु बॉल त्याच्यापासून लांब पडला. लगेच शॉट तडमांचा फिल्डर चाणाक्ष त्यानं बॅकअप दिला आणि 1 रन्स वाढलीच गुणतालिकेवरती. धावसंख्या 41. आता धावांपासून रोखलं जातंय गोलंदाजी करणाऱ्या टीमकडून. खोलवर पद्धतीचा क्रॅकिंग यॉर्कर, हा सर्वात भन्नाट यॉर्कर तुम्ही पाहिला. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय झी क्रिक लाईव्हच्या माध्यमातून.
बॅट्समनच्या बरोबर आपण गावठी भाषेमध्ये सांगायला गेलो ना, पूर्वीच्या कालचे क्रिकेटर म्हणायचे की बुंद्यात टाक, बुंद्यात फेक, आणि बरोबर बुंद्यामध्ये हा बॉल टाकला होता. लोवर फुलटॉस आहे, फायदा पाहिजे तसं उठू शकले नाही जेडी. तिथे फिल्डर 1 रन्स कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने जाऊन पोहोचेल 42 या धावसंख्येवरती. शेवटच्या आत्तापर्यंतच्या 2 ओव्हरचा विचार केला ना तर एकही मोठा फटका चौकार षटकार आलेला नाही आहे. आणि कामत सर आणि सागर हे 2 बॅट्समन आहेत ना, कामत सर 5 बॉलमध्ये 5 रन्सवरती खेळतायत, सागर 6 मध्ये 6 वरती खेळतोय. हा बॉल शरीरापासून दूर होता. अंपायर सिग्नल, हा वाईड बॉल आहे. इथे एक्स्ट्राचे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 43 या धावसंख्येवरती. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी असतील. व्ही शेप मध्ये हा फटका, लॉंग ऑनला फिल्डर आहे, साधी सोपी कॅच, बॅट्समन आउट. इलेव्हन विरुद्ध 11 स्टार दोन्ही कॅप्टन इथे आलेले आहेत. शेवटचा बॉल पेस करण्यासाठी काटकर इथे बॅटिंगसाठी येतील. पुढे सरसावत वीरेंद्र सेहवाग स्टाईलला बॉलला उंच मारायचं होतं दूरवर, पण तो डॉट बॉल आला. पहिला सत्र संपेल, धावसंख्या 43, टार्गेट असेल 44. ऐकूया एक छोटंसं संगीत. कामोठे प्रीमियर लीग 2025 आपला आजच्या दिवसातील मेगा फायनलच्या दिवसातील दुसरी मॅच तुमच्या भेटेल. एका बाजूला विघ्नार्थ 11 चिन्मय सालुंके कॅप्टन असतील, त्याच्यानंतर 11 स्टार कॅप्टन असेल ऋषी धनावडे. दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा देऊया. 5 ओव्हरची मॅच पहिल्या फेरीतील असेल. मुख्य मान्यवरांच्या शुभास इथे संतोषजी म्हात्रे साहेबांच्या असे टॉस केला जातोय. हेड स्कॉल आणि टेल पडलाय. कॅप्टनना विघ्नार्थ 11 टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय सर्वात आधी काय असेल? फिल्डिंग करणार आहेत. एकीकडे आपण जर पाहिलं तर 11 स्टार संघ तुमच्या विरुद्ध फाईट करेल. त्यांचा बॅटिंग लाईनअप खूप चांगला आहे. मग 5 ओव्हरमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? कमीत कमी 45-50च्या आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू, पण त्याच्यावरती नाही. आता आपण पाहिलं तर आजचा हा अंतिम दिवस आहे आणि कामोठे इंटर कॉलनी पोल आपण ही एक नवीन कन्सेप्ट 8व्या पर्वामध्ये पाहतोय. आयोजनाबद्दल आणि या कन्सेप्टबद्दल काय म्हणशील? नक्कीच खूपच छान आयोजन केलं आहे. परेश दादा, सागर दादा, सुशांत दादा, म्हणजे कॉलनीतले पण बरेच चांगले चांगले प्लेयर इथून बाहेर पडतील आणि त्यांना बाहेर वाव मिळेल खेळायला. त्यामुळे खूपच चांगलं आयोजन. हे होते कॅप्टन आपल्यासोबत विघ्नार्थ 11 टीमचे. आता 11 स्टारच्या टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन होतील. कदाचित तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय का असता? आम्ही बॅटिंगच करू. बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा हा निर्णय का तुम्ही चॉईस करणार होतात? आमची बॅटिंग लाईनअप मोस्ट स्ट्रॉंग आहे. त्यावेळेला आम्ही पहिले बॅटिंग करू आणि एक चांगलं टार्गेट सेट करू. आता त्यांना सुद्धा तोच प्रश्न, तुम्हाला सुद्धा तोच प्रश्न. आज केजीएनच्या या स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल आणि या कन्सेप्टबद्दल कामोठे इंटर कॉलनी जो पोल आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल? खूप
खूप चांगलं नियोजन आहे. प्रत्येक वर्ष असं नियोजन करू असंच. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आपल्यापर्यंत खूप चांगली बाईट दिली आणि टॉस बॉक्समधून इथे आमच्यापर्यंत मूलभूत माहिती आली की विघ्नहर्ता 11 टॉस जिंकून पहिल्या सत्रामध्ये ते बॉलिंग करतील आणि बॅटिंगसाठी आमंत्रित करतील 11 स्टार संघाला. तर दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे मॅचचं उत्तरार्ध लगेच ऑन होत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. अंपायर्स त्यांना अलर्ट करा. 5 ओव्हरची मॅच सांगितली आपण. मग असा जर वेळ खर्च झाला तर टीम मीटिंग अशी इतकी मोठी झाली ना तर मॅच कंप्लीट होणं शेवटच्या सत्रामध्ये फायनलमध्ये तुम्हाला खेळायचं आहे. तर त्याच्यामुळे आधी वेळ वाचवा, त्याच्यानंतर तोच वेळ तुम्हाला उपयोगी येईल. 25 मिनिटं 25 मिनिटांचा कालावधी असेल. तुम्हाला एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपवणं बंधनकारक असेल. इथे मुख्य व्यासपीठावरती कामोटे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सागरदादा पाटील यांना तुम्ही पाहताय. शांत संयमी आणि क्रिकेटला धर्म मानणारा माणूस आहे. क्रिकेटवर नितांत प्रेम राहिलं आणि कामोटे टेनिस क्रिकेट विषय एक आदर आहे. आणि कामोटे टेनिस क्रिकेटसाठी जुई असू द्या किंवा नौपाड असू द्या, या गावच्या आणि या विभागातील टेनिस क्रिकेटला सर्वस्वपणे स्वतःला झोकून देणारा आपल्या हक्कातील माणूस म्हणून त्यांना नेहमीच संबोधलं जातं. आज कामोटे ग्रामीण फॉर्मॅटमधून एक मोठ्या लॉट्समध्ये तुम्हाला ए पोलमध्ये कित्येक स्पर्धामध्ये खेळताना पाहायला मिळतो. मग जुई असू द्या, जुईसुद्धा चांगल्या पोलमध्ये खेळत असते. नौपाडा ग्रामीण फॉर्मॅटमधील एक खेळाडू आहेत ना, त्यांना एक प्लॅटफॉर्म देणारा एक योग्य माणूस असला ना की ते मोठे व्हायला वेळ लागत नसतो. मग आपल्यातील आपल्या हक्काचा माणूस म्हणून आम्ही सागरदादांकडे नेहमी पाहतो. त्यांचं सुद्धा आम्ही मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो आणि मॅचच्या दिशेने जातोय जिथे उत्तरार्धाला होईल सुरुवात. येणारे 5 षटकं, 44ची गरज, 30 बॉल, 44ची गरज. गेम इज ऑन नाव. कोणी बॉलर? गोलंदाज सौरभ यांचा पहिला बॉल ऑन साईडला जात असताना डीपमध्ये फिल्डर आहे तिथे तैनात. 1 रनची प्राप्ती झाली. संघाची धावसंख्या एकेरीनं धावफलकावरती खोलली. बॅटिंग करणारा बॅट्समन कोण आहे? बॅट्समन संजय आणि केसी. आदरणीय विलासजी गोवारी साहेबांना विनंती आहे, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं. सौरभ बॉलिंग करतोय. अंपायर्स इथं तटस्थ राहिल्या म्हणजे हा डॉट बॉल आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 1. 44चा टार्गेट आहे. धावसंख्या 2. हा बॉल इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा फायदा आहे, उठवण्याचा प्रयत्न जरूर होतोय. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पॉवरफुल तुम्ही बॅटिंग केली ना, जे 44चा टार्गेट आहे ना ते तुम्हाला सोपं होऊ शकतं. परंतु पॉवर हिटिंगपासून गोलंदाजी करणाऱ्या टीमनं तुम्हाला रोखलं ना तर मात्र इथे डोकेदुखी वाढू शकते. टाईम इज ऑन आहे. तुम्हाला जास्त वेळ घेता येणार नाही 25 मिनिटाच्या पेक्षा. इथे क्लास क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा जणू काही परेश मात्रेच मैदानामध्ये उतरलाय. पॉवर प्लेचे असे चौकार तो मारत असो आणि त्याच्या बॅटमधून येतो हा चौकार. बॅट्समन संजय ना काय नेत्रदीपक फटका सजवला. बॉलच्या मेरिटनुसार बॉल ज्या दिशेला आला ना त्याच दिशेला फक्त उडवण्याचं काम केलं. कारण डीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंट पूर्णपणे खालती आहे हे हेरलं बॅट्समननं.
इथे हा बॉल एक गुडघा फोल्ड करून फटका सजवला होता. धावबाची संधी अंपायरकडे लावली अपील आणि पंच इथे नोट आउट घोषित करतायत बॅट्समनला. पंचांचं आम्ही कौतुक करू. मेन अंपायर कोण आहे दादा? मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अरविंद काकांना पाहू शकता आणि स्क्वेअर लेगला पंकज दादा यांना पाहू शकतो. अरविंद काकांचं आम्ही कौतुक करू की रिव्ह्यू सिस्टम इथे अवेलेबल असताना सुद्धा इथे तिसऱ्या पंचांची मागणी होऊ शकली असती, परंतु एक प्रोफेशनल अंपायर कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी दाखवला. शेवटचा बॉल या ओव्हरचा. इथे हा बॉल अपेक्षेपेक्षा जास्त उचली घेतोय. डॉट बॉलची सांगता होईल असं वाटत होतं, परंतु 1 रनची प्राप्ती होईल. धावसंख्या 8. 1 षटकाचा खेळ संपेल. आता 4 षटक बाकी असतील. 36 धावसंख्येची असेल गरज. वरती 8. 36 चेंडू 36 धावांची गरज आहे 24 चेंडूंमध्ये. गोलंदाज अमन. चला फिल्डिंग करणारी टीम सुरुवातीपासूनच घाई करा तुम्ही. टाइम आउट येते. चला टाइम अलर्ट आहे. अंपायर तुम्ही त्यांना प्रत्येक वेळी इथे अलर्ट करा, कारण 16 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत फायनल एकूण मिळून, आणि एक एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एक कालची पेंडिंग मॅच आहे ती सुद्धा आपल्याला खेळवायची आहे. आता तपासणी केली आमच्या गुणसंख्या लेखकांना. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेमध्ये काशी दादाला आपण पाहतोय, त्याचं सुद्धा सरचे आपण स्वागत करूया. हा बॉल पाठीमागे नटराज स्टाईलनं बॉल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संघाची धावसंख्या 4 न वाढेल, जाऊन पोहोचेल 12 वरती. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक बॉलिंग करणाऱ्या श्री गणेश 11 टीमनं हाताळलं होतं. धावसंख्या 12. आता उर्वरित चेंडू शिल्लक असतील 23 आणि 32 ची गरज आहे. कट केलं होतं बॉलला, परंतु चांगलं तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झाला होता, परंतु बॅट्समन सुखरूप तोपर्यंत पोहोचले होते आपल्या क्रीजमध्ये. तिथे 1 रन्स वाढेल. संघाची धावसंख्या होईल 13. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो जिक्रिक लाईव्हचे आमचे टेक्निशियन विनायकजी पाटील वलवली यांना आपण पाहतोय. खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून टॅलेंट आज इथे सादरीकरण केलं जात आहे. कॅमेरामॅनचं सुद्धा आम्ही कौतुक करू. तीनही कॅमेरामॅनची नावं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू अगदी थोड्याच वेळात. संघाची धावसंख्या 13. हा बॉल एक स्टायलिश फटका मारण्याचा प्रयत्न होता. मेन कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो सोमनाथजी रास्ते यांना पाहू शकतो. त्याच्यानंतर ऑनसाईडला बरोबर आपण पाहिला तर डीप मिड विकेटला अतुल मालुसरे जो चेंडू पूर्णपणे कव्हर करतोय. खूप चांगलं त्याच्या माध्यमातून काम केलं जातं आहे. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता. बॅट्समन कशा रीतीनं बॅटिंग करतो, बॅट्समन कोणत्या शेपमध्ये मारतोय, बॅट्समनची मुवमेंट्स या सगळ्यांची तपासणी करून अतुल मालुसरे ना डोळ्यामध्ये तेल घालून आज केजनमध्ये काम करत असताना. आणि तुम्ही बरोबर आमच्या स्टेजवरती कॅमेरामॅन आहेत भावेश मुंडकर. छोटा पॅक बडा धमाका आहे तो. शेवटचा बॉल आहे. शेवटचे 2 बॉल आहेत. फटका सुंदर येतोय. इथे मात्र एक अप्रतिम चौकार.
सिक्सर. धावसंख्या 23. 2 ओव्हरचा खेळ संपेल. शेवटच्या 2 बॉलवरती विनायक जर आपण पाहिला ना तर 10 रन्स आल्या आणि त्या खूप इम्पॉर्टंट ठरतील या इनिंगमध्ये. कारण जे समीकरण असं वाटत होतं आता मॅच बनेल, मॅचमध्ये शिरकाव करेल गोलंदाजी करणारा कामोटे ब्लास्टर संघ. येणारे 18 चेंडू 21ची गरज आहे. धावसंख्या 23 धावफलकावरती लागल्यात. कामत सर इथे बॉलिंग करण्यासाठी येतील. महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचे ते कर्मचारी आहेत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचं राहिलं. सुतापासून स्वर्ग गाठण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे ना, आणि इथे हा फटका त्यांच्या अगेन्स्ट बॅट्समननं ठोकलाय हा चौकार. फटका हवेत आहे, फटक्यामध्ये जोर आहे, ताकद आहे आणि फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा आहे. सिक्सर. इथे गुणवंत गोवारी सर यांच्याकडून कॅश प्राईज आलाय. कामत सरांना त्यांनी विकेट घेतली, त्यांना कॅश प्राईज आहे 500 रुपयाचा. पर विकेट 500चा कॅश प्राईज आहे. इथे आता कमबॅक केलं बॅट्समनना. धावसंख्या धावफलकावरती 33. अजून आता 11ची गरज आहे. यानंतरची मॅच विघ्नहर्ता 11 टीम आपण रेडी राहायचं आहे. रेडी पोझिशनमध्ये आपला जो वॉर्मअप असेल ना तो आत्ताच करा. जास्त वेळ तुम्हाला टीम मीटिंग घेऊन इथे कॉमेंटेटर देणार नाहीत. आयोजकांचे आम्हाला तंबे आले. पुढे जाऊन बॉल मारण्याचा प्रयत्न. जसं बक्षीस लगावलं गेलं ना गुणवंतजी गोवारी यांच्याकडून, तसं कामत सरांच्या बॉलिंगला एक ऊर्जा आली आणि त्यांनी 2 सलग डॉट बॉल टाकले आतापर्यंत. येणारे चेंडू शिल्लक असेल 14 आणि 11ची गरज आहे. शेवटचे 2 बॉल या ओव्हरचे. इथे स्लोवर होता मध्यम गतीचा. ऑन साईडला जात असताना 1 रन्स कंप्लीट झाल्या. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 रन्स होतील कंप्लीट. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 वरती. अजूनही चेंडू शिल्लक असेल आता 13 आणि गरज आहे 9 धावसंख्येची. मैदानाच्या चौपेवर तुम्हाला बॅनरबाजी पाहायला मिळते. 1 रन शॉट आहे म्हणजे 10ची गरज आहे आता. अंपायरचं आपण कौतुक करू अरविंद काकांचं. इथे हा बॉल हापवली पद्धतीचा. गोलंदाज कामत सरांनी हेरला की आता बॅट्समन पुढे येतोय, त्याच्या बॅटच्या स्लॉटमध्ये दिला तर बॉल ऑन साईडला तो 6 मारू शकतो, समोर मारू शकतो. मग त्याच्या शरीरापासून बॅटपासून चेंडू आपण बाउन्स दूर केला ना तर आपण बचावू शकतो. आणि इथे डॉट बॉल टाकला.
षटकांनी 10 धावसंख्येची गरज आहे. इथे कॅश प्राईज लगावलं जातं आहे. अतुल आवटी बॅटिंगसाठी आले आणि त्यांनी जर 6 लगावला ना, प्रत्येक 6ला गुणवंतजी गोवारी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. चला फिल्डिंग करणारी टीम, जास्त टीम मिटिंग घेऊ नका, जास्त वेळ क्षेत्ररक्षण लावायला घेऊ नका. तुमची 8 मिनटं तुमची बाकी आहेत. आता इथे आम्ही टायमर लावलाय. इथे थिरक माणके दिलशानच्या स्टाईलला हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलू. स्कोपचा चौकार. अकराला 6ची गरज. आता वेगळा फटका, वेगळा क्रिकेट मैदानामध्ये स्विचिटचा चौकार. मॅचचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. श्री गणेशच्या 11 टीमनं ही मॅच जिंकले. विजेत्या संघाचा हार्दिक अभिनंदन. ग्रुप स्टेजची मॅच आहे. आपण पुढच्या मॅचसाठी इथे शुभेच्छा देऊया कामोठे ब्लास्टरला. परंतु मॅन ऑफ द मॅच